गडचिरोली येथील आश्रमशाळेतील 3 निष्पाप विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू हा केवळ अपघात नाही, तर या निर्दयी व्यवस्थेने केलेला हा प्रशासकीय खून आहे. आज गरीब सामान्य आदिवासी कुटुंबातील लेकींच्या नाहक बळी गेला, पण या निष्ठुर सरकारच्या डोळ्यात थेंबरही पाणी नाही. आश्रमशाळेच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा निधी लुटला जातो, तरीही आपल्या लेकींना जमिनीवर झोपावं लागतं. त्यांना साध्या खाटांची सोय देखील करता येत नसेल, तर हा निधी नेमकं कुणाच्या खिशात जातो? तिथे त्यांना झोपण्यासाठी खाटा असत्या तर कदाचित त्या चिमुकलीचा आज जीव गेला नसता. स्वतःला गतिमान म्हणून घेणारं हे सरकार या लाजिरवाण्या कारभाराची चौकशी करण्याचं धाडस दाखवणार की नेहमीप्रमाणे पांघरून घालणार? गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपलताई या आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. यामध्ये 6 मुलींना साप चावला आणि तिघींचा यामध्ये मृत्यू झाला. याच घटनेच्या काही धक्कादायक बाबी आपण बघूया. गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं की जपलताईची आश्रमशाळा जंगल परिसरामध्ये येते. त्या मुलींना झोपायला बेडही नव्हते, त्यामुळे त्या जमिनीवरच झोपल्या होत्या. त्या रूमच्या खिडक्यांना अक्षरशः जाळ्याही लावलेल्या नव्हत्या, त्यामुळे खिडकीतून कुठलाही प्राणी सहज येऊ शकतो. याच रूमच्या बाजूला काही लाकूड फाटाही गोळा करून ठेवला होता, जो त्यांना स्वयंपाक बनवण्यासाठी हवा होता. बाजूलाच विटाही रचून ठेवलेल्या होत्या. या आश्रमशाळेत 65 मुलींना झोपण्यासाठी एकच खोली दिली होती. कुठल्याही कॉटची आणि गादीची सोय इथं नव्हती. मुलींचे कपडे सुकण्यासाठी खिडकीला दोरी बांधली होती, ज्यामुळे खिडकी बंद होऊ शकत नव्हती आणि याच खिडकीतून साप आत आला असावा. या मुलींना जो साप चावला तो मण्यार जातीचा साप होता. भारतामध्ये प्रामुख्याने 4 विषारी साप आहेत: नाग, फुरसे, घोणस आणि मण्यार. यातला मण्यार म्हणजे सायलेंट किलर, जो या 6 मुलींना चावला. हा साप गुपचूप हल्ला करणारा म्हणून ओळखला जातो, कारण मण्यारचा दंश एवढा लहान असतो की कळतच नाही, फक्त मुंगी किंवा मच्छर चावल्यासारखं वाटतं. रात्रीच्या वेळी हा साप जास्त सक्रिय होतो. हे साप जास्त करून पावसाळ्यातच दिसून येतात. रात्रीच्या वेळी तो उबदार जागेच्या शोधात फिरतो. आश्रमशाळेमध्ये रचलेल्या लाकूड आणि विटांमध्ये हा अगोदरच लपून बसलेला असावा. मग रात्री हा मण्यार साप बाहेर पडला आणि उभेच्या शोधात तो या मुलींच्या पांघरुणात शिरला. मुलींच्या शरीराची हालचाल झाल्यावर त्यांना दंश करून तो बाजूला झाला, पण या मुलींना साप चावलेला कळलाच नाही, कारण त्यांचा दंश हा कळून येत नाही, फक्त मुंगी किंवा मच्छर चावल्यासारखं वाटतं. पण मण्यारचं विष मात्र डायरेक्ट नर्वस सिस्टीमवरच काम करतं. अनेकदा मण्यार चावल्यानं माणूस झोपेतच मेल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. आश्रमशाळेतल्या एका मुलीला थोड्या वेदना झाल्या आणि ती जागी झाली, म्हणून कळालं एकीला नाही तर 6 मुलींना या मण्यार सापाने दंश केला होता. खरं तर एकच साप एका वेळी 6 माणसांना सहसा दंश करत नाही, पण इथं हे दुर्दैवाने घडलं. पण गडचिरोलीच्या त्या मुलींना तो साप जितका घातक ठरला ना, त्यापेक्षा जास्त घातक ठरली आपली व्यवस्था. ही घटना घडली तेव्हा या शाळेत कुठलीही शिक्षिका नव्हती, मुख्याध्यापिका नव्हती. त्यामुळे साप चावल्यामुळे हॉस्पिटलला लवकर न्यायलाही तिथं कुणी नव्हतं. त्यामुळे गाडी बोलावून हॉस्पिटलला नेऊपर्यंत खूप उशीर झाला. तोपर्यंत मण्यारचं विष संपूर्ण शरीरात पसरलं आणि त्या निष्पाप 3 मुलींचा मृत्यू झाला. जपलताई ही खाजगी अनुदानित आश्रमशाळा आहे. गेल्या 27 वर्षापासून आश्रमशाळा ही सुरू आहे. ही आश्रमशाळा सुरू कोणी केली तर मारुतराव कोवासे यांनी. मारुतराव कोवासे हे काँग्रेसचे माजी खासदार आहेत. 2 वेळा ते इथले आमदार होते. त्यांचा मुलगा विश्वजित कोवासे काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे आणि हे कोवासे महाराष्ट्रातल्या आदिवासी कल्याण खात्याचे राज्यमंत्री होते. माजी आदिवासी कल्याण राज्यमंत्र्याच्या आश्रमशाळेतच मुलींना झोपायला बेड नाहीत, खिडक्यांना जाळ्या नाहीत, रात्रीच्या वेळी मुलांसोबत जबाबदार व्यक्ती नाही. म्हणजे ज्या माणसाला एक आश्रमशाळा चालवता येत नाही, त्या माणसाला काँग्रेसने आदिवासी खात्याचा मंत्री केला आणि भाजप सरकारनंच त्याला सांभाळून घेतलं. खरं तर दरवर्षी सरकारकडून आश्रमशाळेला मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं. मग हे पैसे जातात कुणाच्या खिशात? कारण राजकीय नेत्यांच्या जवळच्या लोकांचे अनेक आश्रमशाळा आहेत.
फक्त सरकारी पैसे खिशात घालायचे आणि सुविधांच्या नावाखाली काहीच द्यायचं नाही. कुठल्याही आश्रमशाळेत आदिवासी विकास विभागाचे अधिकारी दर महिन्याला तपासणी करतात आणि रिमार्क देतात. मग आदिवासी विकास विभागाच्या त्या अधिकाऱ्याने काय बघून इथे शेरे दिले होते? पण एवढी मोठी घटना घडूनही त्या अधिकाऱ्याचं फक्त निलंबन केलं जाईल, तेही फक्त 2-3 महिनेसाठी. लेकरांचे जीव जात आहे आणि हे फक्त निलंबनच करतायत. जर त्या मुलींना झोपायला कॉट असते आणि खिडक्यांना जाळ्या असत्या तर कदाचित या निष्पाप लेकरांचे जीव वाचले असते. तर या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.